राज्यातील शेतकऱ्यांची अखेर पूर्णपणे प्रतीक्षा संपली। कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा जमा होणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोठा चांगलाच दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व 9वा हप्ता एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो 8व्या हप्त्यासोबत 9वा हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे। यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता नमो शेतकरी योजनेचे 8वा व 9वा हप्ता म्हणजे की एकत्रपणे 4000 रुपये जमा केले जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। या 14 जिल्ह्यामध्ये हप्त्या वाटपास सुद्धा सुरुवात होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता डीबीटीचं काम पूर्णपणे झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। या पात्र जिल्ह्यामध्ये बघा आजपासून डीबीटी अंतर्गत डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला। कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून 4000 रुपये इतकी रक्कम डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती बघा शेतकरी मित्रांनो डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झाली असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झाली असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता किंवा मिळणार, परंतु आता 8व्या हप्त्यासोबत 9वा हप्ता सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार। यामध्ये बघा पहिला जिल्हा आहे म्हणजे की वर्धा। बघा शेतकरी मित्रांनो आपण पूर्णपणे अशी माहिती देत असतो। तुम्हाला यूट्यूबमध्ये खूप साऱ्या अफवा पसरवण्यात आले होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता केवळ आज होणार, जमा होणार, उद्या होणार, असं सर्व माहिती देत होते। परंतु आता आपण पूर्णपणे खरी माहिती देणार आहोत। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चलायचं। बघा तालुक्याची व जिल्ह्याची यादी सुद्धा आपण जाहीर करणार आहोत। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल व दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही। कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व 9वा हप्ता एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती 4000 रुपये जमा सुद्धा झालेले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा कसलीची चिंता करू नका। फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण ताजा अपडेट रोजच्या रोज बघायला मिळेल। बघा यामध्ये बघा वर्धा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालं असून बघा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा डीबीटी अंतर्गत जमा होणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करू नका। आता पूर्णपणे डीबीटीचं काम पूर्णपणे झालं असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण आता रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता होती ती आता चिंता करण्याची गरज नाही। एकत्रपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती 4000 रुपये बघा शेतकरी मित्रांनो 4000 रुपये इतकी रक्कम बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होण्यास सुद्धा सुरुवातच झालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करू नका। फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल यादी सुद्धा जाणून घ्या। बघा यामध्ये दुसरा जिल्हा आहे म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो नांदेड। बघा नांदेडमधील मुख्य असेल बहुतांश तालुके आहेत। बघा नांदेड जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा होणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर इथे राहून जर तुम्ही शेती करत असाल तर या ठिकाणी पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे। कारण की आता रक्कम पूर्णपणे 2 टप्प्याची एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक विजय शेतकऱ्यांचा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा मोठा आर्थिक विजय झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही। एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा सोडण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर आपण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा झाली, एकत्रपणे रक्कम सुद्धा बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा दिलासा मिळाला, आर्थिक फायदा झाला, आर्थिक रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। बघा नांदेड जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ते जर तिथे राहून जर आपण शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही। एकत्रपणे रक्कम पूर्णपणे खात्यावरती सोडण्यात येणार आहे। बघा यामध्ये बघा चला आता बघा आपण जर जालना जिल्हा बघू शकता शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील आपण शेतकरी असाल तर जालना जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम ओके। बघा डीबीटीचं काम पूर्णपणे ओके झालं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा
मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली असून जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झाली असून आपल्याला मोठा आर्थिक दिलासा, मोठा आर्थिक विजय झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केलीच जाणार आहे. यामध्ये बघत चला आता यामध्ये बघा बीड जिल्हा बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण जर बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल, इथे राहून जर आपण शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे खात्यावरती जमा झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता बँक खाते तपासणे अत्यंत आवश्यक आहे. बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झालेली असते. त्यामुळे शेतकरी आपण जर शेतकरी असाल, पात्र शेतकरी असाल, या जिल्ह्यातील 14 जिल्ह्यातील शेती करत असाल, बघा पहिला टप्पा आपल्या हाती लागलेला असून 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे पहिल्या टप्प्याची रक्कम खात्यावरती सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा, मोठा आर्थिक फायदा, मोठी आर्थिक बातमी सद्यस्थितीला समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं सद्यस्थितीला चित्र पाहायला मिळत आहे. बघा जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला, मोठा आर्थिक फायदा झाला. बघा यामध्ये बघत चला शेतकरी मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की धाराशिव. बघा शेतकरी मित्रांनो, आपण जर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल, बघा तर रक्कम पूर्णपणे खात्यावरती जमा झाली त्यामुळे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा सोन्याचा दिवस, मोठा आनंदाचा दिवस सद्यस्थितीला समोर आला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता सद्यस्थितीला पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा झाली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा, मोठा आर्थिक झटका शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक विजय सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे, कारण की रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झाली असून शेतकरी मित्रांना मोठा दिलासा, मोठी आर्थिक बातमी सद्यस्थितीला समोर आली, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे. यामध्ये बघत चला आता तुमच्या जिल्ह्याचं व तालुक्याचं नाव फक्त आता या व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट केलं. बघा धाराशिव जिल्ह्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जर छत्रपती संभाजीनगर, बघा संभाजीनगरमध्ये राहत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा झालेली. बघा संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा, मोठा आर्थिक विजय शेतकऱ्यांचा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा पाहायला मिळत आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे. बघा सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा, मोठा आर्थिक विजय शेतकऱ्यांचा झाला, कारण की रक्कम पूर्णपणे खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक विजय, मोठा आर्थिक दिलासा पाहायला मिळत आहे, कारण की रक्कम पूर्णपणे जमा सुद्धा झालेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा पाहायला मिळत आहे. रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली असून शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली असून तुम्हाला मोठा आर्थिक विजय, मोठा आर्थिक दिलासा सद्यस्थितीला पाहायला मिळतं, कारण की रक्कम पूर्णपणे आता एक ते दीड तासामध्ये पूर्णपणे रक्कम सुद्धा सोडण्यात येणार असून तुम्हाला मोठा आर्थिक फायदा, मोठा आर्थिक दिलासा पाहायला मिळणार आहे, कारण की रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे खात्यावरती सुद्धा सोडण्यात येणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं सद्यस्थितीला चित्र पाहायला मिळत आहे, कारण की रक्कम पूर्णपणे आता इथे 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रक्कम सुद्धा सोडण्यात येणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आपला तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करू. भेटत राहू अशा नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.